श्री स्वामी समर्थ. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय ची सुखधामा, जय जय ची परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रमा. अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दफ्तरदार राजे राय बहादर. शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती. सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्ण कर्म अघात, तया लागला ब्रह्मा संमत. उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संमत बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गोड लागे अन्न पाणी. नावळे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास. निद्रा नईची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठानी. तैशीच ब्राह्मण संतर्फरणे, बहुसाल दिली दाने. आरोग्य हवे मनोनी, विटले संसार सौख्यासी. त्रासले भो यात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी. रात्रंदिन चैन नशे, कोणाला जावे शरण मजवरी. कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून कोण ऐसा समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र नित्य सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, जेथे करावी स्वामी सेवा. यती वशनी भाव धरावा, तेने व्याधी जाये दुरी. तरी ते तेथेंची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तैसी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तुवा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरी जाणार नारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेमभावे सांगती. कित्येक प्रार्थस्थाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पवया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राहु कथा संमत, सदा परिसत प्रेम भक्त. अष्टमोध्याय गोड हा, श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.